गुंगे आहे. हा कोण आहे मला पण ओळखत नाही बघा. बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज मी आले ते म्हणजे आर्नवला दवाखान्यातून. त्याचा पाय जो आहे तो सायकलमध्ये गेला होता. तर तो पाय थोडा सुजला आहे, त्याला एक्सरे काढण्यासाठी आलो. त्याच्यामुळे माझा काही दुसरा व्हिडिओ आला नाही. की मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मी की लवकरच आपला दुसरा व्हिडिओ येईल, पण काय प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला आता दाखवतो मी. तर हा बघा, हा आहे आर्नव. आता आर्नवला लावलंय चालू आहे. हा बघा, आर्नवच्या पायाला इथे लागलंय, ही जखम आहे. लाईट लावून दाखवते बाबूची. तर मागच्या सोमवारी जेव्हा आर्नव शाळेत जात होता, डबलशीच जात होता, त्यावेळी त्याचा जो पाय आहे ना तो रिंगमध्ये गेला सायकलच्या चाकामध्ये. तर तेव्हा ती जखम झाली. तर आता त्याचा एक्सरे काढला, एक्सरेचा फोटो पण तुम्हाला दाखवतो. एक्सरेमध्ये काय आलेलं रिपोर्ट जो आहे तो आपला नॉर्मल आला, पण त्याची जखम जी आहे ना ती पिकली आहे. त्याच्यामुळे त्याला साफ करण्यासाठी आता त्याला सलाईन लावले आणि नंतर गुंगीचं औषध देणार आहे. गुंगीचं औषध देऊन त्याला एकदा साफ करणार आहे. तर जर परमिशन दिलं तर मी साफ करण्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आज दिवसभर मी हॉस्पिटलला आहे, त्याच्यामुळे बघूया. आज डिस्चार्ज आपल्याला मिळणार आहे, तर उद्या फिशिंगला जाईल. त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी फिशिंगचा व्हिडिओ 100% येणार. तर मित्रांनो, आता आर्नवला ट्रीटमेंट करून आणलाय. दाखवतो त्याला पायाला गुंगे आहे. तो जरा बडबडतोय. इथे आहे ना त्याच्या जखम आणि जखमेच्या आतमध्ये काहीतरी घुसलं होतं, डॉक्टर म्हणाले. आता तो आम्हाला ओळखत नाही, ते तुम्ही असे का दिसता, कारण तुझे गुंगे आहे. हा कोण आहे मला पण ओळखत नाही बघा. मी आहे बाबू. हा मी आहे, ओळखलंच नाही मला. कारण आर्नव थोडा शुद्धीवर आलाय आणि तो प्रश्न विचारतो की तुम्ही का नाही. त्याला विचारलं तर तो बोलतोय की औषध जे आहे ना तर नाकामध्ये ड्रॉप टाकला आणि त्याला फोन केला. अजूनपर्यंत तेवढा शुद्धीत नाही आहे. हात दाखवला ना. आता मेडिकलमध्ये जाऊन औषधे घेऊन आली. संध्याकाळी सोडणार आहे 6 वाजता. बाकीचे काय अपडेट असेल तर तुम्हाला कळवतो. तर मित्रांनो, आत्ता वाजले ते म्हणजे संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही आलो होतो सकाळी 10 वाजता इथे. आता आम्हाला डिस्चार्ज देणार, एक अँटीबायोटिक देतील इंजेक्शन याला, आणि त्याच्यानंतर आम्हाला डिस्चार्ज देणार.